शहरासह तालुक्यात रविवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 4च्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ घातला। सिन्नर बसस्थानकाचा गॅलरीचा स्लॅब पाण्याने जोरदार प्रवाहामुळे निखळून नाशिकच्या फलाटावर उभ्या असलेल्या शिर्डी ठाणे शिवशाही बसवर पडला। यामुळे बसस्थानकात 250 ते 300 प्रवासी होते। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला। सोबत एका लाल रंगाच्या कारचा चक्काचूर झाला। तालुक्याचे आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून सन 2012-14 या काळात बीओटी तत्वावर अत्याधुनिक बसस्थानकाची उभारणी करण्यात आली होती। आकर्षक डिझाईन, रचना आणि सोयी सुविधांमुळे हे बसस्थानक राज्यात लोकप्रिय प्राप्त झाले होते। राज्यातील मोठे मोठे नेते, मंत्री यांनी बसस्थानकाला भेटी देऊन कौतुक देखील केले होते। या बसस्थानकात बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी 100 बाय 10 फूटचा गॅलरीचा स्लॅब असून स्लॅब निमुळता आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाच्या पाण्याचा जोर खूपच असल्याने हा स्लॅब निखळला। यावेळी बसस्थानकातील नाशिककडे जाणाऱ्या फलाटावर शिर्डी ठाणे ही शिवशाही बस क्रमांक MH09 EM 3575 व बाजूला एक लाल रंगाची कार क्रमांक MH03 AW 4348 ही उभी होती। या दोन्ही वाहनांवर हा स्लॅब कोसळला। स्लॅब कोसळत असल्याचा अंदाज येताच शिवशाही बसमधील प्रवाशांनी आपत्कालीन दरवाजा उघडून बाहेर येण्याचे प्रयत्न चालू केले। या घटनेत शिवशाही बससह कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर कार चालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते। दरम्यान घटनेनंतर आगार व्यवस्थापनाचे सिन्नर नगर परिषद व पोलिसांना माहिती दिल्यानंतर नगर परिषदेचे अग्निशामक विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी बसस्थानकात धाव घेऊन मदतीचे सहकार्य केले। जेसीबीच्या सहाय्याने स्लॅबचा कोसळलेला भाग बाजूला करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। परिवहन मंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी भोसले कल्याणी ढगे, विभाग नियंत्रक सोनावणे, आगार प्रमुख हेमंत नेरकर, स्थानक प्रमुख सुरेश पवार, वाहतूक निरीक्षक भरत शेळके, अण्णा पवार, कर्मचारी देवा सांगळे तसेच सिन्नर नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह अग्निशामक विभागाचे लाला वाल्मिक, नवनाथ जोंधळे, प्रकाश घेगडमल, अल्ताफ शेख, तारिफ शेख, आकाश देवकर, सागर डावरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मदत कार्यात सहभाग घेतला। दरम्यान या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले। काही भागात घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला। काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या व काही ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडल्याचे समजते। शहरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सर्वत्रच पाणी पाणी झाले। शहरातील रस्त्यांवरून अक्षरशः नदी नाल्यांसारखे पाणी वाहत होते। सखल भागात पाण्याचे तळे साचले होते। दरम्यान सिन्नर ठाणगाव रस्त्यावर केवडे फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून पाणी वाहिले। तालुक्यातील म्हाळुंगी तसेच देव नदीला मे महिन्यातच पूर आला असून मान्सूनच्या आगमनपूर्व नद्यांना पूर येण्याची गेल्या काही वर्षातील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे। ठाणगाव पाडळीसह म्हाळुंगी नदीच्या उगम क्षेत्रात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून मान्सूनच्या आगमनपूर्व म्हाळुंगी नदीचा यापूर्वीचा पहिला पूर आहे। हा पूर मे महिन्यात पहिल्यांदाच आणि पहिल्याच वर्षी आला आहे। म्हाळुंगी, सोंगळवाडी, काळेवाडी, ठाणगाव, पाडळी, आशापूर, हिवरे, पिंपळ, सोनेवाडी अशा अनेक गावांना या नदीचा उपयोग होतो। शेवटी भोजापूर धरणात जाऊन ही नदी विसावते। धरण भरल्यानंतर तिथून पुन्हा प्रवास करत असते। तालुक्याच्या पूर्व भागातील जीवनवाहिनी असलेल्या देव नदीला देखील पूर आला असून कुंदेवाडी येथे ही नदी दुथडी भरून वाहत असल्याचे पूर्व भागाला देखील संजीवनी मिळाली आहे। याशिवाय तालुक्यातील छोट्या मोठ्या नद्यांना नाल्यांना पूर आल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे। SCN न्यूजसाठी समाधान आव्हाड, सुजल शितोळेसह यश धनगर।